सो हॅलो गाईस, आज माझ्याकडं डेल लॅटिट्यूड 4780चा लॅपटॉप आलेला आहे. तर लॅपटॉपचा प्रॉब्लेम मला सांगण्यात आला होता की बॅटरी साठी बॅटरी वर्क होत नाही. दुसरं म्हणजे डिस्प्लेचा वर्क होत नाही, डिस्प्ले ऑन होत नाही. तर जनरली म्हणजे बेसिकसाठी मी काही गोष्टी चेक करत असतो. म्हणजे बॅटरी तर मला चेंज करायचीच आहे आता ज्या कामात. तर मी फर्स्ट ऑफ ऑल रॅम चेक करणार, मग त्यानंतर SSD चेक करणार आणि मग प्रोसेसरकडे जाणार. हे गोष्टी पण करून जर काही नाही झालं तर मग डिस्प्ले केबल वगैरे चेंज करावं लागणार. ठीक आहे, काम चालू करतो आहे. ओके, तर म्हणल्याप्रमाणे बॅटरी तर मी ॲक्च्युली काढली होती मागाशी, जी की इथं कनेक्ट होते विथ बॅटरी कनेक्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल मी चेक करणार आहे की ही रॅम दुसऱ्या पोर्टमध्ये लावून काय वर्क होते. तर मी ही रॅम काढतो. देन माझ्याकडे तर पॉवर अडॅप्टर नाही आता, तर मी DC सोर्सचा वापर करणार आहे. माझा DC सोर्स पाहिजे असेल तर एक सेकंड होल्ड करा, मी तुम्हाला DC सोर्स. हा माझा DC सोर्स आहे, जो की मी सेट केला आहे 19.50 आणि 32 एम्पियरवर. बंद आहे आता सध्या वॉटेज. जसं मी वॅटेज ऑन करेल तसं तो इनपुट वोल्टेज घ्यायला चालू होईल. इनपुट वॅटेज बघू शकता तुम्ही, 0.3चा वॅटेज घेते आणि 0.16चा एम्पियर करंट घेत आहे. बॅक टू वर्क. आपण आपला रॅम तर चेंज केली, बघू शकता. ठीक आहे, रॅम चेंज केली. मी पॉवर सप्लाय कनेक्ट केला आहे, पॉवर सप्लाय चालू होत आहे. सो आता मी ॲज इट इज लॅपटॉपला थोडंसं माग घेतो फ्रेममध्ये बसावं म्हणून. सॉरी जर थोडासा हा व्हिडिओ हलत असणार किंवा काही दुसरं पर्याय होत असेल तर तुम्ही बघू शकता की स्क्रीन नाही आहे सध्या तरी, बट माझ्या राईट हँड साईडला एक LED ब्लिंक होते कंटिन्युअस. तर या LEDचे भरपूर काही असे गोष्टी आहेत की जी ऑन ऑफ होत राहणार आहे. भरपूर काही गोष्टी इंडिकेट करते LED. असे बघू शकता की माझा पॉवर सप्लाय पण परफेक्टली वोल्टेज ड्रॉन करतो, वॅटेज घेत आहे. ठीक आहे, तर आता मी माझा विचार होता की परत ॲज इट इज ती रॅम लावू जागेवर आणि ट्रायआउट घेऊ काय होतं. ठीक आहे, मी ही रॅम काढतो. मी ही रॅम काढून दुसऱ्या परत ॲज इट इज पोर्टला लावतो. त्यानंतर पॉवर सप्लाय परत ऑन ऑफ करून ट्रायआउट घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला परत ते इंडिकेशन्स दाखवायचे आहेत, मला किती इंडिकेशन्स परत येतात का. तर जसं बघू शकता की स्क्रीन फ्लिकर झाली, बट पॉवर सप्लाय हा जो LED आहे हा ब्लिंकच होत आहे. ठीक आहे, तर पर्याय दुसरा आहे की माझ्याकडं दुसरी मी रॅम लावून चेक करावे. पॉवर सप्लाय माझा बंद करून टाकतो, जेणेकरून मला रॅम चेंज करताना काय प्रॉब्लेम येणार नाही. ही सेम PC4ची रॅम मी कनेक्ट करत आहे आता सध्या. 4 GB PC4 वर्किंग रॅम आहे. ठीक आहे, सेम पोर्टला मी ही रॅम कनेक्ट करतो. पॉवर सप्लाय कनेक्ट करतो माझा. पॉवर सप्लाय होपफुली डिस्प्ले ऑन झाला पाहिजे या रॅमवर आता. ठीक आहे, ओके.
हो, फाईन. म्हणजे कन्क्लूड करू शकतो आपण की रॅमचा इश्यू होता भरपूर. ठीक आहे. आय डोंट नो किती जी बीची रॅम आहे. किंगस्टन कुठल्या प्रकारचं जी बी प्रोव्हाइड करत नाही. लेट्स सी. माझा डिस्प्ले पण ऑन झालेला आहे सध्या तर. ओके, म्हणजे माझा डिस्प्लेचा इश्यू तर क्लिअर झाला आहे. ठीक आहे गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, फॉलो करा जर तुम्हाला असेच गोष्टी पाहण्याची इच्छा असेल, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड, लॅपटॉप, डेस्कटॉप रिलेटेड. थँक्स.